नमस्कार मैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण रायगड गडाबद्दल माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आणि शिवछत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. रायगड जिल्ह्यात जो महाडच्या उत्तरेस 25 किलोमीटरवर व जंजिऱ्याच्या पूर्वेस 65 किलोमीटरवर, सह्याद्री पर्वतश्रेणीस 5125 चौरस किलोमीटर, घोड्याच्या नालाप्रमाणे आकार असलेल्या पठारावर वसला आहे. त्याची समुद्र सपाटीपासून उंची 846 मीटर असून सभोवती सांदोशी, छत्री, निजामपूर, वाघेरी, वाडी, पाचाड, कोंजर असे खेड्यांचे गट दिसतात. रायरी हे या डोंगराचे जुने नाव. पाश्चात्य लोक त्यांचा उल्लेख पूर्वेकडील जिब्राल्टर असा करीत. ईशान्येकडील लिंगाणा, पूर्वेकडील तोराणा, दक्षिणेकडील कांगोरा, चांभारगड, सोनगड, वायव्येकडील तळेगड व उत्तरेकडील घोसाळगड या किल्ल्याची रायगडाभोवती संरक्षणाची फळी किंवा प्रभावळ उभी राहील. हे जाणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे राजधानी केली. रायगडाचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. रायगडविषयी अनेक कथा, दंतकथा, वंदता प्रचलित आहेत. छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत येथे इंग्रज, डच, पोर्तुगज इत्यादी वकिलांनी भेट देऊन व किल्ल्याचे वर्णन लिहून ठेवले आहे. यात फ्रायर, हेर्नी, ऑक्सिड्रेन, गोन्कालो मर्तिन्स, टॉमस निकल्स आदीचे वृत्तांत इतिहासावर प्रकाश टाकतात. 12व्या शतकात रायरी हे मराठी पाळेगारांचे निवासस्थान होते. 14व्या शतकात या पाळेगारांनी विजयानगरचे मांडिलकत्व पत्करले. इसवी सन 1436 मध्ये दुसऱ्या अलाउद्दीन बहमन शहाने तो आपल्या ताब्यात घेतला. इसवी सन 1549 मध्ये अहमदनगरच्या निजाम शहाने रायरी आपल्या ताब्यात घेतली. याकूत हस्तप बोली हा त्यांचा किल्लेदार असतानाच आदिलशाहीच्या वतीने हैबत खानाने रायरीवर हल्ला केला आणि आसपासच्या प्रदेशासह किल्ला जिंकला. त्याने राजे पतंगराव यास किल्लेदारी दिली. पुढे मालिक जमरून व हवालदार झाला. पुन्हा हा किल्ला निजामशाहीत गेल्याचे दिसले. मोगलांनी निजामशाही नष्ट केल्यावर आदिलशाहीने झालेल्या करारानुसार रायरी आदिलशाहीकडे आली. आदिलशहाने 1636 ते 1644 दरम्यान जंजिराच्या सिद्धी घराण्याची इब्राहिम, सय्यद कब्बरी व शेख अली यांनी हवालदारीचे हक्क दिले. नंतर चंद्रराव मोरे यांच्याकडे रायरी आदिलशाही तर्फे गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळे जिंकून 1656च्या सुमारास चंद्रराव मोऱ्याकडील सर्व किल्ले काबीज केले. त्यात रायरी 15 एप्रिल ते 14 मे 1656 दरम्यान त्यांच्या हाती आली असावी. छत्रपती शिवाजींनी रायरीचे रायगड असे नाव ठेवले आणि राजधानी करण्याच्या दृष्टीने कल्याणचा सुभेदार आबाजी सोनदेव यास इमारतीची डागडुजी, नव्या इमारती बांधणे, सुरक्षिततेसाठी तटबंदी उभारणे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे इत्यादी कामे सोपवली. या कामी 50,000 खर्च करण्यात आला. तिथे 3 ते 4 वर्षात लहान मोठ्या 300 वास्तू बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1662 मध्ये कायमच्या राजधानीसाठी रायगडची निवड केली. तथापि 1670 पर्यंत येथे राजधानी हलवण्यात आली नव्हती. 1674 मध्ये येथेच महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांच्या मृत्यूनंतर 1689 पर्यंत तो छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात होता. त्यानंतर शिवजयंती उत्सवानिमित्त 1897 मध्ये लोकमान्य टिळक प्रभूतींनी लोकजागृतीसाठी हा ऐतिहासिक वास्तूला पुन्हा उजाळा दिला. रायगड किल्ल्याचे 4 भाग आहेत: श्रीगोंदा टोक, टकमक टोक, हिरकणी टोक, भवानी टोक. भवानी टोक या भागात अनेक वाडे व तलाव असून टकमक टोक ही कडेलोट करण्याची जागा आहे असे मानले जाते. हिरकणी टोकाच्या शेवटी बुरुज असून तेथे हनुमानाचे शिल्प आणि काही तोफा आहेत. किल्ल्यावर वाडेश्वर, सध्याचे जगदीश्वर, मंदिराच्या दक्षिणेला 2 कोठारे व 12 टाके नामक पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. रायगड किल्ल्यावर 2 शिलालेख असून ते दोन्ही वाडेश्वर मंदिराच्या नगाऱ्यावरती आहेत. एका शिलालेखात महाराजांनी गडावर कोणकोणत्या वास्तू बांधल्या
त्याविषयी माहिती असून दुसऱ्या लेखात गडावर बांधकामे करणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणजे हिरोंजी इंदुलकर यांचे नाव आहे. नगारखाना, मनोरे, बुरुज, मंदिरे इत्यादी काही तुरळक वस्तू वगळता रायगडावरील बहुतेक इमारती आज नष्ट झालेल्या आहेत. त्याचे भग्न अवशेष इस्तत विखुरलेले असून त्यातून वास्तूच्या भव्यतेची कल्पना येते. रायगडावर पाचाड करून वाडी मार्ग जाणारा रस्ता अधिक सोयीचा आहे. दक्षिणेकडील भाग दरवाजाशिवाय किल्ल्याला महत्वाचे असे पश्चिमेला महाद्वार आहे. इतर बाजूनी कातळ आणि काही ठिकाणी तटबंदी आहे. नाणे दरवाजा हे रायगडचे सुरुवातीचे प्रवेशद्वार असून तेथून अंदाजे 200 मीटर उंचीवर महादरवाजा आहे. सध्याच्या पायऱ्यांच्या वाटेवर चित्त दरवाजा नावाचा एक लहान दरवाजा वाळूसरी होता. सध्या तो अस्तित्वात नाही. महादरवाजांच्या अलीकडे 22 मीटर उंचीचे 2 बुरुज आहेत व पुढे भव्य महादरवाजे आहे. पहारेकऱ्यांसाठी देवड्या असून दक्षिणेस तटबंदीमध्ये आडवाटेला चोर दरवाजा आहे. पुढे अंदाजे 125 मीटर चढून गेल्यावर रायगडाचा सपाट भाग आहे. त्याजवळ अंडाकृती हत्ती तलाव 33 बाय 23 मीटर आणि पुढे गंगासागर तलाव 33 बाय 30 मीटर असा आहे. त्याच्या दक्षिणेस 2 मजली उंच 2 मनोरे आहेत. मनोऱ्याच्या पश्चिमेस बाले किल्ल्याचा पालखी दरवाजा असतो व त्याच्या विरुद्ध दिशेला मेणा दरवाजा आहे. बाले किल्ल्याचे क्षेत्रफळ 300 बाय 150 मीटर असून सभोवती तटबंदी होती. आतील बाजू जीर्ण झालेल्या इमारतींना 2 रांगा लागतात. उजवीकडे राण्याचे 6 महाल असून डावीकडे चाकरांच्या खोल्या आहेत. या सर्वांची सांडपाण्यासह उत्तम व्यवस्था केलेली होती. राण्यांच्या महालाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता वाडा आहे, ज्याचा उल्लेख रायगडावरील शिलालेखात आलेला आहे. वाड्यांच्या दक्षिणेला कचेऱ्या असून पूर्वेला दिवाणी खान आहे. बाले किल्ल्याच्या मध्यभागी सिंहासनाचा चौथरा असून तो सुस्थितीत आहे. सिंहासनासमोर कारंजे असून त्यापुढे पूर्वेला 16 मीटर उंचीचा भव्य नगारखाना आणि बाले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार भरत असे. नगारखान्याच्या पूर्वेस कुर्शावर्त नावाचा तलाव आहे व जवळ श्रीगोंदे टोक आहे. याच्या दरम्यानच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांचे वाडे होते. नगारखान्याच्या उत्तरेला होळीचा माळ आहे. माळावर बाले किल्ल्यांच्या वायव्येस पिलखाण्याची जिनरशीर्ण वस्तू आहे. त्यांच्या उत्तरेस गडावरील प्रसिद्ध बाजारपेठेचे अवशेष ज्योत्याच्या रूपाने अवशिष्ट आहेत. ही बाजारपेठ नसून अधिकारी लोकांची निवासस्थाने असावीत. दोन्हीकडील मिळून येथे एकूण 44 खोल्या आहेत. 2 रांगात फरसबंदी असून सुमारे 12 मीटरचा रुंद रस्ता आहे. तेथून ईशान्येस तटबंदीयुक्त पद्धतीने बांधलेले वाडेश्वर, सध्याचे नाव जगदीश्वर, महादेवाचे मंदिर असून त्यांच्या मंडपात मारुतीची सुरेख पाषाण मूर्ती आहे. मंदिराभोवती पुजाऱ्यांच्या राहण्याच्या खोल्या आहेत. मंदिरात एका शिलालेखावर राज्याभिषेकाची तिथी व शंख यांचा उल्लेख आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या पुढे शिवछत्रपतींची समाधी व घुमटाकृती स्मारक आहे. त्यांच्या समोर वाघ्या कुत्र्याचेही स्मारक आहे. रायगडावरील इतिहासाचा कालदृष्ट्या शोध घेण्यासाठी त्यांचे पुरातत्वीय सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. किल्ल्यावर पुरातत्व विभागातर्फे 1957 ते 58 पासून ते 2020 सालापर्यंत साफसफाईचे कामे चालू आहेत. त्यामध्ये अनेक वस्तू उजेडात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांनंतर किल्ला आधी मोगल आणि नंतर सिद्धीकडे गेला. पेशवाईत देखील गडावर फारसे नव्याचे बांधकाम झाले नाही. येथील वास्तुशैलीविषयी तज्ञात मत्यैक्य नाही. प्रसंगोत्सव त्यात काही स्थानिक वास्तू विशेषही मिसळलेले दिसतात. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे हा रायगड किल्ल्याचा इतिहास आहे. तर मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओमध्ये काही चुकले असेल तर मला क्षमा असावी. असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.